हरी राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग घाला। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग घाला। पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये उपस्थित सर्व साधकांसमोर साधकांबद्दल सद्भाव प्रकट करून मुक्त चिंतनामध्ये शांत सुखाय आणि साधक हिताय, मला हे दोन शब्द चांगले आवडले। दोन मुद्दे आपल्या मुक्त चिंतनाच्या हेतूमध्ये शांत सुखाय। शांत सुखाय काय? चिंतने चिंतने तद्रूपता। तुमच्या समोर काही मांडावं वाटलं की आतून काही स्फुरित होत असतं आणि त्यामुळं आपल्या स्वतःच्या साधकीय ध्येयाला सुद्धा माझ्या स्वतःच्या सुद्धा उजाळा मिळतो, म्हणून शांत सुख आहे। आणि अपेक्षा तीच आहे मुख्यत्वानं। जगताच्या सुधारण्याची अनावश्यक अपेक्षा ही माया कधी कोण्याही साधू संतांची कोणाचीच पुरी होऊ देत नाही। स्वतः रामाने अवतार घेतला तरी सगळ्या जगाला राम सुधरू शकले नाहीत। रामाची टीका करणारा परीट रामाच्याही काळात होता। टक्केवारीमध्ये आत्ता निंदा करणारे जास्त त्यावेळेला कमी होते, एवढाच फरक। पण 100% सुधार ही माया होऊच देत नाही, जगाचा कारभारच संपून जाईल। आणि त्यामुळं वक्त्यांनी कधी हे ध्येय फार खोल ठेवू नये, ती एक आसक्तीच होईल। आणि म्हणून ही जोड शब्द फार सुंदर आहेत, शांत सुखाय आणि साधक हिताय। सांगताना या ध्येयानं आपण हे मुक्त चिंतन करायचं आहे। याला लाभ होईल जो लाभ करून घेऊ शकेल। शब्द सगळे लाभ करणार होणारेच आहेत, पण लाभ करून घ्यायला जो कॉन्सन्ट्रेट पाहिजे ती माया इथं येऊन सुद्धा ती बसलेली असते, कुणाची ईर्षेत कुणाची रागद्वेषात। आणि ती पाहिजे तेवढ्या शब्दांचा पाहिजे तसा सदुपयोग होऊ देत नाही। कधी विकल्प रूपाने तर्क करत असते, कधी अशक्य रूपाने नैराश्यतेच्या बैठकीवर बसलेली असते, हे आपल्याला शक्यच नाही। कधी कधी कळतं पण वळत नाही, या पद्धतीनं त्याला ती ओढत असते। हे सगळं तिचं काम ती करते, आपलं काम आपण करावं, या पद्धतीनं हा विषय चालू ठेवायचा आहे। शांत सुखाय साधक हिताय। मुक्त चिंतनाचा महत्त्वाचा विषय साधकाकरता धर्म प्रकरणापेक्षाही परमार्थ प्रकरणामध्ये विषयाच्या आसक्तीबद्दल वैराग्य व्हायला पाहिजे। शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात, कावा विमुक्तीर विषयैर विरक्ती। नेमकं मुक्ती म्हणजे काय? तर विषयामध्ये विरक्ती हीच मुक्ती आहे। कावा म्हणजे हा प्रश्न केलाय, काय मुक्ती म्हणजे? तर व्याख्या केली, कावा विमुक्तीर विषयैर विरक्ती। म्हणून निळोबारायांचं हे चरण त्या चरणाशी जोडतं। प्राप्तीचे नाव, प्राप्तीची जीवी विषयी विषयाची आसक्ती। तर विषयी विरक्ती नसणं हे सगळ्यात मोठं पाप आहे। शंकराचार्याने एका ठिकाणी म्हटलंय, विषयान विषवत त्यज। विषाप्रमाणे विषयाचा त्याग करावा। विषयान विषवत त्यज। आणि म्हणून हे ज्याच्या जीवनात घडलं त्याला संत म्हटलंय। विषयी विरक्ती जया नाही अपपर संतुष्ट सर्वदा सोये व्यापक निर्धा। धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। तर
निरामणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा. हे 3-4 प्रमाण. पाकतेची जीवी विषयाची आसक्ती हा विषय सांगते. आता अंडरलाईन मारायची विषय शब्दापेक्षा आसक्ती शब्दावर. आसक्ती नको. जगतामध्ये पूर्वकर्मानुसार देह प्रारब्धानुसार हे जे पंचीकरण आहे, या पंचीकरणामध्ये पंचविषयाचा स्पर्श, पंचमहाभूतात्मक देहामध्ये त्याच्या कर्मफलश्रुतीनुसार त्याच्याकडे असतो. वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती त्याच्या भोवती त्याच्या पूर्वकर्मानुसार प्राप्त होते. तर त्यामुळं नुसतं विषय त्याग यापेक्षा विषयाची आसक्ती त्याग हा अंतरंग भाग आहे. थोडा अवघड आहे. काही वेळेला आसक्ती टाकण्याकरता सुद्धा भौतिक कृत्रिम विषय टाकावा लागतो. हा बाह्य वैराग्य. आणि आसक्ती त्याग हे आंतरवैराग्य. तर बाह्य वैराग्य पर्याप्त नसून सुद्धा सुरुवात करताना बाह्य वैराग्य सुद्धा आसक्ती त्यागाचं एक सहाय्यक साधन आहे. पण बाह्य वैराग्यावरून आपण फार विरक्त त्याचं त्यागाचं व्याख्या आपण पाहतो. पण सापेक्षात विषयाशी चिकटणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाच्या सापेक्षात तो चांगला आहे. बाह्यांगानं जरी आपलं पूर्ण न सुचता जरी टाकत असला तरी जेवढा विषय संबंध कमी येईल तेवढा लाभच आहे. आणि त्यामुळं हा एक सुरुवातीला उपाय आहे. त्याच्याबरोबर वैचारिक स्पर्श करावा लागेल, नाहीतर हा उपाय कमी पडतो. आपल्याला व्रतवैकल्याच्या निमित्ताने हा उपाय ट्रेन केलेला आहे. चातुर्मासात कांदा लसूण खाऊ नये असा संस्कार केला. लोक कांदा लसूण सोडतात, वारकरी मंडळी. ते सगळे सोडतात असं नाही, पण सोडतात. काही ब्राह्मणी, काही वारकरी मंडळी चातुर्मासात खात नाही. हा विषयाची आसक्ती त्याग आहे का विषय त्याग आहे? तर विषय त्याग आहे. पण त्याचा उपयोग होतो. पण कधी एकदा चातुर्मास सुटतो, कधी कांदा लसूण खातो, हे जे चिंतन आहे इथं आसक्तीचं बीज बसलेलं आहे. असं आहे. लोक वाटच पाहत असतात 4 दिवसांनी काय आता कांदा लसूण खायला काय मोकळी काय म्हणतो. तर हे असं जे टप्पा आहे ना, हा विषय त्यागाचा मदत करतो, नाही असं नाही. धीरे धीरे त्याची ओरिजिनल आवड कमी होणं, त्याची इच्छाच न होणं, त्याच्याविषयी वीट येणं म्हणजे आसक्ती त्याग आहे. तर विषय त्याग हे विषयाच्या आसक्ती त्यागाची पूर्व पायरी आहे. पण ते 100% पूर्ण पर्याप्त आहे असं नाही. सहजावस्था व्हायला पाहिजे. ते मनाला मारून असतं, कधी तो काळ संपतो असं देश पद्धतीनं, काल पद्धतीनं आपण काही विषयांचा त्याग करतो. क्षेत्रात याग हे नको करायला. चांगले चांगले तमोगुणी माणसं सुद्धा आज पंढरपूरला आले, आज नको दारू प्यायला म्हणतात. आणि तो एक विषयाचा 1 दिवसाच्या त्यागाने तिथं काही त्याग होत नाही लक्षात. पण पाळतात. आता श्रावण सुरू झाला का नाही, काही लोक म्हणतात आपण श्रावण पाळत असतो म्हणतात. आता श्रावण सुरू झाला म्हणजे त्यांचा तो नियम फक्त श्रावण महिनाभरच पाळायचा. कधी श्रावण संपतं आणि कधी पुन्हा तो त्या विषयाकडे धावतो असं त्याला होतं. तेव्हा विषय त्याग याला विषय शब्दाला अंडरलाईन नाही, विषय आसक्ती, आसक्ती शब्दाला अंडरलाईन मारायची. पापतेची जीवी विषयी आसक्ती, हे लक्षात ठेवा. तर आसक्तीनं आपलं खूप बिघडवलं आहे. याचा अर्थ मला आसक्ती नाही अशा नावाखाली दंभ करणारा तर अजून बेकार. आम्ही खातो पितो म्हणजे का आमचं पार, असं काही आसक्ती नाही तिथे. पण वस्तुस्थिती तशी असते की नाही हा एक प्रश्नच आहे लक्षात घ्या. कधी कधी आसक्ती नाही हे दाखवणं दंभाला कारणीभूत होतं. भोगून पुन्हा म्हणायचं माझी आसक्ती नाही, हा तर अजून मोठा दंभ आहे लक्षात घ्या. त्यामुळं विषय त्याग तर अनिवार्यच आहे. विषय त्यागाचं पाऊल हे पायाच आहे. आसक्ती त्याग हा पुढचा टप्पा आहे, तो करायला पाहिजे, त्याशिवाय पूर्णता नाही.
पण आसक्ती त्यागाचं नावाखाली दंभ करणं हा त्याच्याहीपेक्षा मोठा गुन्हा आहे, हे लक्षात घ्या. उपनिषदामध्ये एका ठिकाणी आलेलं आहे की पहिल्या पायरीवरून पडणाऱ्याला कमी लागतं, पण 5व्या पायरीवरून पडणाऱ्याला जास्त लागतं. दंभी जीवनाचं पतन हे 5व्या पायरीवरून पडल्यासारखं आहे. तेव्हा हे दोन्ही फार कठीण आहे. त्यापेक्षा तो विषय त्याग करणारा तर कोणत्या तरी एका पायरीवर आहे, आसक्तीच्या नावाचा दंभ करणारा फार मोठा नुकसान होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तेव्हा आसक्तीचा त्याग महत्वाचा आहे, पण विषय त्याग न करता आसक्तीचा त्यागाचा जर दंभ केला तर तो त्याहीपेक्षा जास्त पतन आहे. झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. आज शब्दज्ञानानं घोटाळा इथंच झालेला आहे की भ्रम होतो आम्हाला, आणि तो भ्रम सुधरूच देत नाही. नुसते ग्रंथ वाचून मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म झालो असा जो भ्रम होतो, तो स्वतःची प्रामाणिक न राहिल्यामुळं दंभी बनतो, आणि मग तो प्रमाणाचा आधार त्याला चतुर झालेला असतो, शिकलेला असतो. स्वतःची साधना सुटते आणि मग तो त्या प्रमाणाच्या आधारावर दंभ करतो. झाली संध्या, संदेह माझा गेला. हे नाथांचं प्रमाण कुठल्या लेवलला, तुम्ही त्या लेवलला आहात का? पण आम्ही त्या लेवलच्या रुबाबात ते प्रमाण वापरतो. तुम्हाला काय मनमाने वागायचं, म्हणायचं आमच्यासारखी गोष्ट वेगळी, आमची गोष्ट वेगळी म्हणून. ते आम्ही नेहमी गोष्ट सांगत असतो. त्याप्रमाणे एक पंडित कीर्तनकार एका गावी गेला, रात्री कीर्तन केलं, 10-12 वाजेपर्यंत गप्पा मारत पुन्हा 11च्या पुढे लागला, आणि सकाळी काही लवकर उठला नाही. आता वैष्णवानी पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तात साधना करावी, तर उठला नव्हता. आणि उठल्याबरोबर ज्याच्या घरी उतरला त्या बाईवर बिघडला. म्हणे का हो, अजून तुम्ही माझं काही नाश्त्याचं काहीच केलं नाही, आता 8:30 वाजून गेले. ती बाई म्हणते मला वाटलं तुम्ही उठल्यावर काही स्नान संध्या नित्य नियम तुमचे असतील, तोपर्यंत मी तुम्हाला गरम गरम नाश्ता करून देईल असं वाटलं, म्हणून मी ते काही केलं नाही. अहो म्हणे काय तुम्ही, आम्ही पार सगळं पलीकडे गेलेलो, तुम्ही काय ऐकलं कीर्तनामध्ये? तसे जर नित्य नियम आमची झाली संध्या, संध्या माझा गेला. आणि असं त्यांनी दंभाचं आचरण केलं. बाई मोठी खमंग होती. आम्ही ब्राह्म्य अवस्थेत गेलो म्हणे, कशाचं काय? तिनं तिथल्या तिथंच त्याला बरोबर शिक्षा दिली. ती गृहस्थी होती, तिथे मर्यादा पाळणं तिचं काम होतं. बरं बरं म्हणे, लगेच तुम्ही नुसतं फक्त हे करा, मी आत्ता लगेच देतो. तिने ताबडतोब गरम गरम पोहे केले नाश्त्या करता. आणि तो आधीच म्हणला होता आमचं सगळं स्नान मी ज्ञानगंगेत झालं, आणि आमचं काय. बरं, तिनं तो नाश्ता दिला समोर, आणि कोरडे पोहे खाताना तोटरा बसला, पुन्हा बिघडला. तुम्हाला एवढं कळत नाही कसा आदर करावा, साधं पाणी सुद्धा ठेवलं नाही. ती म्हणली मला वाटलं तुम्हाला ज्ञानगंगेत आंघोळ करतायत तेव्हा ज्ञानगंगेतलं पाणी पितायत असं, म्हणून मी काही ठेवलं नाही म्हणे पाणी. ते असे खमंग भेटतात, लक्षात घ्या. हे दंभ करता बोललो बरं का. ही विषयाची आसक्ती नाही असं म्हणून विषयाचा भोग हा मोठा दंभ आहे. म्हणून नित्यनेम आणि वैराग्याचे विषयाचे नियम, वैराग्याचे त्यागाचे नियम हे आवश्यक आहे. विषयाचा त्याग म्हणजे विषयाच्या आसक्तीचा त्याग नाही, हे खरं आहे. पण विषयाचा त्याग करायची सवय लागली तरच विषयाच्या आसक्तीचा त्याग होईल. आम्हाला विषयाच्या त्यागाची सवय नाही, आम्ही शाब्दिक वैचारिक ह्याच्यावर जर म्हणलं आमची आसक्ती नाही, तर त्याच्यातून दंभ होईल. आणि तो दंभ इतका वाईट असेल, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. म्हणून साधक हित आहे, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. तर विषयैर विरक्ती, इथं आसक्ती शब्द नाही सांगितला, सुरुवात तिथून सांगितली शंकराचार्याने. कावा विमुक्ती विषयैर विरक्ती, विषयाची आसक्ती त्याच्या अंतर्गत बसले. एका अर्थानं आसक्ती त्याग हा श्रेष्ठ आहे, एका अर्थानं विषय त्यागाची सुरुवात ही श्रेष्ठ आहे. आसक्तीच्या नावाखाली, अनासक्तीच्या नावाखाली विषय संबंध ठेवून
आम्ही विषयासक्तीच्या पलीकडे गेलो असं जर म्हणत असाल तर तो त्याच्याही पेक्षा अत्यंत कठीण आहे. एखादा अधिकारी माणूस तसा असतो, नाही असं नाही, पण तो हजारात एखादाच असतो. लक्षात घ्या की त्याला या विषय जवळ येण्याची न येण्याचा फार फरक पडत नाही, असा असतो अधिकारी. पण आपण अजूनपरी त्या अधिकारावरचे आहोत असं जर म्हटलं तर मोठा दंभ होईल, हे लक्षात घ्या. तर विरक्त शब्द विषयाची आसक्ती आणि विषय दोन्हीतून पूर्ण झाल्यावर विरक्त शब्दाची खरी पूर्णता होते. असं आहे. त्यागी आणि विरक्त, रती आणि विरती. तर विरती पाहिजे. तर विरक्त शब्द त्यागीपेक्षाही श्रेष्ठ आहे. दोन्हीतला फरकच कळत नाही आम्हाला. बाह्यांगानं त्यागाला त्यागी म्हणतात, त्याच्याजवळ नसणं म्हणजे त्यागी, आणि आसक्तीरहित असून त्याग तो विरक्त असं आहे. म्हणून विरक्ताला फार महत्व आहे. त्यागापेक्षाही विरक्त जास्त श्रेष्ठ. विरती याच्यातून तो विरक्त शब्द आहे. तर आतून बाहेरून त्याच्याशी वीट आला पाहिजे. बाहेरून नुसतं सोडणं हा भाग वेगळा. ट्रेनिंग करता तो साधनेचं अंग आहे. त्यागाची किंमत नाही असं नाही, पण विरक्ताची जास्त किंमत आहे. म्हणून कावा विमुक्तीर विषयेर विरक्ती शब्द वापरला. तर इथं या व्याख्येत विरक्त अर्थ होतो. पापतीची जीवी विषयी आसक्ती म्हणजे उलट्या अंगाने हे विषयी आसक्ती असणं पापी आणि विषयी आसक्ती नसणारा विरक्त. विरक्त होणं म्हणजे पाप समाप्त करणं, एक महत्वाच्या अंगाचं तात्विक पाप समाप्त करणं. तर विरक्त व्हा असं आहे. या दोन्हीमध्ये गोंधळ आहे आपल्या डोक्यांमध्ये. बऱ्याच लोकांमध्ये, परमार्थिक लोकांमध्ये सुद्धा त्यागी आणि विरक्त एकाच अर्थानं घेतात. विरक्त म्हणजे पूर्ण आसक्तीसहित विषयाचा त्याग करणारा, अनासक्त होऊन विषयाचा त्याग करणारा, त्याला विरक्त म्हणा. आणि व्रतवैकल्याच्या नियमाप्रमाणे म्हणत ते काय आहे, तात्पुरतं उलट मी आपल्याला पूर्वी सांगितलेलं एकदा, निषेधांगाच्या साधनेमध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे. आतपासून जर तुम्ही त्याच्यात एक अहंकार पैदा होतो. त्यागामध्ये, या बाह्यांगाच्या त्यागामध्ये वैचारिक विवेकी त्याग नसल्यानंतर अहंकार व्हावा. कित्येक लोकांना आपल्या नियमाचंच भूषण असतं. मी इतके वर्ष झाले हा नियम घेतला. आम्ही नेहमी सांगत असतो, त्यावेळेला उदाहरण भागवतामध्ये विषय येतो प्रसंगामध्ये, की नियम घेण्यापेक्षा वीट येऊ द्या. मी खोटं न बोलण्याचा नियम घेतला. याचा सुप्त अर्थ असा होतो की खोटं बोलण्याची कुठेतरी गरज असूनही मी बोलत नाही, असा एक अहंकार पैदा होतो. लक्षात घ्या, मी 3 वर्ष झाले खोटं बोलत नाही. हा वर्षाच्या संख्येनं त्याचा अहंकार पोषित होतो. मी 12 वर्ष झाले. अरे आमच्या रामसुधाजी महाराजांचं उदाहरण मी सांगत असतो की त्याज्य वस्तूच्या त्यागाचा काय अभिमान आहे, त्याच्यावर अतिशय सरळ रोजच्या जीवनातलं उदाहरण सांगत असतो की प्रत्येक मानवाच्या शरीर रचनेनुसार आपल्या शरीरात जो मळ होतो तो बाहेर काढला जातो. आपण शौचाला जातो रोज, त्याचा कधी आपल्याला अभिमान होत नाही, कारण मनात कुठेतरी ती त्याज्य वस्तू उलट गेलं नाही तर खटकतो. 2 दिवस झाले शौचाला लागले नाही. रोज शौचाला जातोय का कधी कोणाला अभिमान होतो. तर शौचाचा पदार्थ शरीरातून जसं विषयवत त्यज तो टाकण्याचाच आहे अशा निश्चयावर आपण टाकत असतो. त्याचा कधी अभिमान होत नाही. काय आणि जर अभिमान झाला तर त्याचा अर्थ आहे की ती उपयोगाची वस्तू आहे असा त्याचा मनामध्ये कुठेतरी गाठ आहे. तर मी खोटं बोलत नाही रे, खोटं न बोलण्याचाच विषय. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्यमेव जयते, सच्चिदानंद रूप आहे, परमात्मा सत्स्वरूप आहे. मग असतला कुठं स्थानच नाही. मग त्याचा कुठेही तुम्हाला अभिमान होता कामा नये. असतचा अभिमान होता कामा नये.
म्हणून खोटं त्याज्य आहे असा वीट आला पाहिजे, खरं बोलायचं आहे असा वरून वरून नियम थोपू नका. खोटं सोडायचं आहे हा नियमात बसून विरक्त होत नाही. म्हणून विषयवत त्यज, जसं शौच आपण त्याज्य पदार्थ म्हणून सोडतो म्हणून त्याचा अभिमान होत नाही, तसं विषयान विषवत त्यज हे लक्षात घ्या. विषासारखं सोडलं पाहिजे. विषाबद्दल जशी दृढ भावना असते, मरणारी गोष्ट आहे, त्यामुळे याचा त्याग करत असताना कुठं अभिमानाचा स्पर्श होत नाही. तर विषयान विषवत त्यज हे विरक्तीचं लक्षण आहे. तर विषयाचं समर्थन ठेवून विषयाचा त्याग करणं ही पायरी होऊ शकते, पण हा मुख्य सिद्धांत नाही. विषयाचा त्याग, नुसता विषयाचा त्याग ही विरक्तीकडे जाण्याची पायरी सहाय्यक साधन आहे. त्याचं नुकसान नाही किंवा त्याचा उपहास नाही, पण तेवढ्यावर थांबलाच तर मात्र अपूर्ण आहे. त्याच्यातून अभिमान नावाचं पिल्लू निर्माण होईल आणि ते तुम्हाला कुठं जाऊच देणार नाही, परमार्थाची प्रगती होऊ देणार नाही. म्हणून विषयवत त्यज. कौतुक नका करू. आता आपण इतरांच्या सापेक्षात जे परमार्थात येतात ना, त्यांना असं वाटतं ते इतके वय त्यांनी सुटलं नाही, मी सोडलं, तर याच्यामुळे अभिमान होईल. सोडलं काय, सोडायचं सोडलं का न सोडायचं सोडलं, न सोडायचं सोडलं तर सोडण्याचं महत्त्व वेगळ्या अर्थानं अभिमानास्पद झालं तर ते. पण उलट आपल्यावर ही कृपा म्हणजे सहज वीट आला पाहिजे. त्याचा आठवण सुद्धा व्हायला नको, इतके वर्ष झाले तितके वर्ष झाले, मला आता सगळं परमार्थ प्रपंच सोडून वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 4 वर्ष झाले. अरे उलट सुटला नव्हता तो काळ वाया गेला. तर सुटला याचं कौतुक असावं, पण अभिमान होता कामा नये. संख्येनं पोचू नका त्याच्यात, वर्ष झालं 2 वर्ष झाले. रिटायरमेंटच्या जीवनाचा सुद्धा कधी संख्या मोजू नये. संख्या मोजणं म्हणजे नोकरीच्या काळाचं महत्त्व जास्त शिल्लक आहे याचा अर्थ असा आहे. अरे ती उपाधी होती, सुटली, हे परमा मेहरबानी समजायला पाहिजे. म्हणून वानप्रस्थीची वय मोजू नका, संन्यासाची वय मोजू नका. ते सुटलंही भगवंताची कृपा आहे, त्याला विसरा पूर्ण. त्या वर्षाच्या संख्येनं सुद्धा त्याला आठवत बसू नका. इतके वर्ष झाले तितके वर्ष झाले, लोक रिटायरमेंटचं आठवण करत बसतात, संन्यासाची आठवण करत बसतात. जेवढा गेला काळ तो खूप चांगला आहे, संन्यासी आहे याच्याबद्दल समाधान असावं, पण मी इतक्या वर्षाचा संन्यासी झालो हा अभिमानाचा विषय लक्षात घ्या. मग तो एक विषय ठरेल संन्यासीपणा बाह्यांगानं. म्हणून विषयान विषवत त्यज. संन्यासीपणाचा स्वाभिमान आणि समाधान जरूर असावं, पण सापेक्ष तुलना करून जर असेल तर कुठेतरी त्या जीवनाच्या बद्दल सुद्धा एक पकड शिल्लक आहे असा त्याचा अर्थ आहे. तर परमार्थ विरहित जीवनाची जी गोष्ट आहे ना, त्याची पूर्णच म्हणून प्रपंच ओसरो, ओसरणे. चित्त तुझे पायी मोरो, हे ती करिगा पांडुरंगा, अशी प्रार्थना आहे. ओसरणे. पूर किती आला याच्या आठवणीपेक्षा ओसरण्याची वाट पाहतात पुराच्या काळात, वाढण्याची कोणी वाट पाहत नाही. ओसरणे शब्द असा आहे बरं का. पूर वाढण्याची कोणी वाट पाहत नाही, ओसरण्याची. आणि मागून कधी कधी मग त्याचं वर्णन करताना ही पूर रेषा इतका पूर आला होता, ज्या वेळेला आला होता त्यावेळेला अजून वाढा वाटत होता, ओसरा वाटत होता. कधी ओसरल, कधी पाणी सुरू होईल खाली जायला असं वाटत होतं. आणि आपण त्याची पराकाष्ठेची आठवण पुरात जशी करत नाही, नुकसान तितकंच. पूर हे जसं नदीचं भूषण आहे तर सामान्य समाजामध्ये ते चिंताजनक आहे. तसं प्रपंचाचा पूर म्हणजे वैभव हे जेवढं एका अंगानं भूषणास्पद आहे तसं दुसऱ्या अंगानं ते दूषणास्पद आहे. म्हणून हे वैभवाचा प्रपंच ओसरेल कधी असं वाटायला पाहिजे. आणि आपण त्याचंच कौतुक, माझं असं होतं तरी मी सोडलं, असं होतं ते असं होतं. तर समर्थन जोपर्यंत आहे तोपर्यंत खरं नाही ते, हे लक्षात घ्या.
आसक्तीचं बीज गेलं नाही. आसक्ती जर खरं निरासक्त झालं ना तर काही आठवायलाच नको. म्हणून पाप तेच जीवी विषयी आसक्ती. तर ही आसक्ती राहणं, विषय सुटला तरी विषयाची आसक्ती राहत असते बरं का. आसक्तीचं वैशिष्ट्य असे, आसक्ती कालदृष्ट्या फार खोल आहे. फार खोल आहे. नावात आसक्ती, जातीत आसक्ती, स्थितीत आसक्ती, वंध्या 2 वर्ष लग्न झाल्यावर बालविधवा झाली तर प्रपंचाचा काळ 2 वर्ष, आणि वंध्यत्वामध्ये विधवेपणामध्ये काळ किती तर 60 वर्ष. त्या विधवेपणाचाच आठवण बालविधवेला. म्हणजे त्या नवऱ्याला शरीरानं 2च वर्ष पकडलं, मनाने 60 वर्ष पकडलं त्या विधवेनं. त्याच्या नावावरती विधवेपणा वैधव्य भोगत असते. लक्षात घ्या. वास्तविक जर विचार केला तर त्या नवऱ्याला सोडल्यानंतर त्याला मनातून सोडणं हे आसक्तीचं त्याग आहे. ती शरीरानं सुटली पण मनानं सोडत नाही. आणि ते 2 वर्षाचं चिंतन 58 वर्ष करत राहते. तो असा होता आणि तो तसा होता आणि तो तसा होता, आणि तुझ्या जीवनात संबंध त्याचा फक्त 2 वर्ष आला बालविधवेचा. मग ही जी 60 वर्ष टिकवून धरली त्याचं नाव आसक्ती. जमिनीची आसक्ती, संपत्तीची आसक्ती अशीच असते. संपत्ती निघून जाते पण ती आसक्ती कित्येक वर्ष जवळ ठेवते. काप गेले भोकर राहिले म्हणतात तसं तो आपलं ते पाटीलकी आठवत राहतो, त्याची जमीन आठवत राहतो, त्याचे वैभव आठवत राहतो. हे जे आठवण्याचं बीज शिल्लक आहे ना, याचं नाव आसक्ती. एक भाग. दुसरा आसक्तीचा मुद्दा काय, आसक्तीच्या फार व्याख्या आहेत. पुन्हा पुन्हा ते हवंसं वाटणं हे आसक्तीचं परिणाम. विषय न विसरणं भूतकालीन आसक्तीचं एक स्वरूप, आणि पुन्हा पुन्हा ते हवंसं वाटणं हे आसक्तीचं केंद्र. कधीतरी वर्षापूर्वी आमरस खाल्लेला असतो आणि तो म्हणतो त्या आमच्या ठिकाणचा आमरस ना आता मस्त झाला होता, वर्षभर जवळ बरोबर. म्हणून आसक्ती केंद्र फार कठीण आहे. म्हणून ती एक गोष्ट सांगतात, एका साधूचे 2 शिष्य, जंगलात आश्रम होता, जवळच रस्ता होता. आसक्ती केंद्र सांगण्याकरता सांगतोय तुम्हाला. तर गुरुजींचे स्त्री संबंधाविषयी त्यागाचे संस्कार होते. 2 शिष्य रस्त्याने फिरायला निघाले. आश्रमाकडे येता येता अंधार झाला आणि पाऊस पडला होता. रस्त्यात एक ओढा होता आणि त्याला पूर आला होता. ते 2 शिष्य आता ओढा पार करणार, एवढ्यात बाहेरून लांबून एक फरलांगावरून एका महिलेचा आवाज आधारस्तंभाकरता आला. तिलाही ती पलीकडे जाण्याशिवाय तिच्या वस्तीवर जाता येत नव्हतं. आणि ती सज्जन या रूपानं, ब्रह्मचारी म्हणून नाही, बाकी काही नाही, एक सज्जन आहेत आश्रमातली माणसं, आपल्याला धोका देणार नाहीत म्हणून हाक मारली. हाक मारल्यानंतर या दोघांचे 2 मतं झाले. एक म्हणलं आपल्या गुरुजीने काय सांगितलंय की स्त्रियांशी भाषण सुद्धा करू नका, बोलू नका, स्पर्श करू नका, असं ते आपलं काय करायचं. दुसरा परोपकारी वृत्तीनं म्हणतोय नाही नाही, प्रसंग आहे, वेळेत आहे, अंधार पडायला लागलाय, तिला घरी जायचंय, या वेळेला नाही मदत करायची तर कधी करायची. तर तो थांबला. याला खूप राग आला आणि तुझं घर निघून गेला. तो थांबला. तिनं सांगितलं काय नाही, तुम्ही माझ्या भावासारखे आहात, तेवढं मला थोडं मदत करा, एवढ्यातून मी पार काही जाऊ शकणार नाही, तुमचा आधार असला तर सहज जाईल, माझ्या वस्तीवर मला जात आहे. त्या शिष्याने मदत केली, हात धरला. प्रसंग असा आला, ओढ्याची पाणी वेगवान असतात, तर त्या वेगवान प्रसंगामध्ये तिला खालचा पायाचा धर सुटायला लागला. म्हणजे तिला हातात धरून पलीकडे नेता येईल की नाही अशी अवस्था झाली. स्वतः पोहणाराही होता, भक्कम होता प्रकृतीनं. तिला प्रसंगातून काढण्याकरता ती जेव्हा हातात धरून तिला पलीकडे नेता येईना,
तर तिला खांद्यावर घेतलं आणि याच्या डोक्यात असा त्राग होता, ते दुसऱ्या याच्यात तो लांबून पाहत होता. काय म्हणे धरलंच नाही तर खांद्यावर घेतलं खुशाल. झालं, त्याने आपलं बाहेर आणलं, सोडून दिलं. आणि सोडून दिल्यानंतर तिनं आभार मानले, बाबा नाही तर मला अवघड होतं लागतील त्यावेळेला, कुठं इकडं जंगलात राहणार व्यक्तीला. तर ती गेली निघून. हे दोघही आश्रमापर्यंत आले. तर इतका तन 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 करत होता जो ज्याने हात लावला नव्हता तो. आल्या आल्या कधी एकदा गुरुजींना सांगेल याचा हा अपराध. आणि गुरुजींना तन तन करत सांगायला लागला, काय गुरुजी तुम्ही एवढं सांगता स्त्रियांचं एवढं महत्व, आणि हात लावू नका, विषयाचे आसक्ती आहे त्याच्यातून. काय म्हणे, या तुमच्या जोडीदारांनी मी त्याला सांगत होतो तरी ऐकलं नाही, आणि तिला पलीकडे आणलं त्या बाईला, आणि तिला चालता येणार तर शेवटी खांद्यावर घेऊन आला म्हणे. तेव्हा काय तुम्ही सांगताय का, ते लोकांची स्त्रियाची भाषणं ह्याने तर पार खांद्यावर उचलून आणले. असं तंतन तंतन करत होता. हा आपला शांत होता. गुरुजीने इतकं सुंदर उत्तर दिलं. गुरुजी म्हणले, तपशिलाच्या दृष्टीनं तुझं सगळं बरोबर आहे, पण तत्वाच्या दृष्टीने याचं बरोबर आहे. आणि म्हणे त्याच्या चेहऱ्यावर तर काही परिणाम नाही, चिंतन नाही, काही नाही. त्यांनी तेवढा परोपकार केला आणि सोडून दिला. त्याने त्या महिलेला पलीकडे आल्याबरोबर सोडलं, पण तू त्या महिलेला इथपर्यंत घेऊन आला. ही आसक्ती. त्याच्या डोक्यात तोच विचार सारखा. तेव्हा ही अंतर मुद्दा जो आहे ना, अंतर्बीज, याचं नाव आसक्ती. बाह्य स्पर्श आणि अंतर्बीज यांनी उपकाराच्या लेव्हलवर, ज्या लेव्हलवर काम केलं त्याच लेव्हलवर असल्यामुळे त्याला काही वाटलं नाही. ओसरलं, प्रपंच ओसरलं, त्याचे ओसरलं त्याच्या अंतःकरणात. पण हा यांनी मात्र आसक्ती केंद्रित परिणाम. ते जास्त अपराधी कोण, तू जे सांगतो की मी सांगतो याच्या विरुद्ध हा वागला, हा जास्त अपराधी का तू जे तिला आत्तापर्यंत धरून आणून आलाय तू अपराधी जास्त आहे. तर आत कुठंतरी विषयाला हवं रूपाने शिल्लक राहणं ही आसक्ती. हे वरून त्यागी होता हा, यांनी स्पर्शही केला नाही, पण आतून विरक्त झाला नव्हता. आणि तो वरून त्यागी दिसत नाही, पण आतून विरक्त झालेला आहे. तेव्हा आसक्ती सोडणं म्हणजे विरक्त होणं, वस्तू सोडणं म्हणजे त्यागी होणं, आणि आसक्ती सोडणं म्हणजे विरक्त होणं. हे लक्षात घ्या. म्हणून कावा विमुक्तीर विषय विरक्ती. तर हा प्रयोग सिद्ध बनण्याच्या करता सगळ्यांनी करावा असं नाही, व्याख्या झाली. साधक भूमिकेमध्ये आपण ही सावधानी ठेवली पाहिजे. जाणून बुजून कोण्याही भौतिक विषय स्पर्शाचा प्रयत्नच करता कामा नये. शब्दस्पर्श रूपरसगंध तर बाह्य त्यागही असावा, पण त्याच्याबरोबर ही आठवण ठेवावी, नाही तर त्याचं बीज आपलं नुकसान करेल. त्या महानुभाव पंथामध्ये प्रत्येकाच्या एखादी चांगली गोष्ट असते. महानुभावाचं खंडन आपल्या वारकऱ्यांनी केलंय, फार मोठं घटना घडलेली आहे, तर मग वेगळा. पण प्रत्येकात 100% वाईटच असतं किंवा अपूर्ण असतं असं नाही. तर त्यांनी एक सूत्र आले, मानवाचे सूत्र फार प्रगट नसतं. आता दिवसेंदिवस त्यांचे ग्रंथसूत्र ग्रंथ प्रगट व्हायला लागले, पूर्वी नव्हते. तर त्या चंद्रस्वामींनी त्यांच्या याने एक सूत्र दिलं की त्यांच्या व्याख्येमध्ये परमार्थिक दृष्ट्या, आणि आम्ही त्या सूत्राला थोडं वेगळ्या अर्थाने चिंतन केलं, त्याला पाप म्हणून स्वीकार केले. पण त्यांनी अनासक्त भाव नसल्यामुळे आसक्ती आमचं नुकसान करेल. म्हणून ते काय म्हणतात की तुम्हाला जरी प्रत्यक्ष एखाद्या हिंसेसारखा पाप वाटला नाही स्त्री स्पर्शामध्ये, तरी त्यांनी त्याचं भय निर्माण केलं त्यांच्या साधकांकरता. याने पाप तरी नसे, तरी परमार्थी उठणेची नसे, असं त्याचं सूत्र आहे त्यांचं महानुभावी यांचं. बरं का, की शेवटी तुम्हाला विरोध झालाच ना, तुमचं परमार्थात ती पकड जर झाली आणि तुमचं जर परमार्थाचं नुकसान झालं, तर पाप पुण्याच्या व्याख्येत जरी तुम्ही त्याला पाप म्हणले नाही,
हिंसेचं पोहड पाप नाही एखाद्याला मारण्या इतकं, पण परमार्थात न उठणं हे आपले व्यक्तिगतदृष्ट्या केवढं मोठं नुकसान आहे. तर त्या आसक्तीमुळे परमार्थ न घडू लागला आठवण रूपानं, तर मग केवढं नुकसान आहे. तेव्हा त्यांचं सूत्र सिद्धांत म्हणून आपल्याला मानायचं नाही, त्यातला दोष समजून घेण्याकरता मानायचं, सिद्धांत म्हणून नाही मानायचं. हे लक्षात घ्या, ते अपुरे सिद्धांत आपल्या सापेक्षात फार अपुरे आहेत. त्या संप्रदायाच्या याच्याशी काही वेळेला सिद्धांत समजायला एखादा आता भावगीत आहे की देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, हे प्रमाण बळ देऊन आपण मानावं का नाही मानावं, पण त्यातला जेवढा चांगला भाग आहे अलिप्ततेकरता दिलेलं, तेवढा विचार घेतल्याने आपलं काय फरक पडतो. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास. आता हे भावगीत आहे सिनेमात, प्रधान प्रमाण या भावगीताला कधी घेऊ नये. तसं जी अपूर्ण शास्त्र आहेत त्याला कधी प्रधान प्रमाण म्हणून द्यायचं नाही. सिद्धांत जे आहेत ना, सिद्धांत त्रिकाला बाधित असतात आणि हे मतमतांतरामधले मत हे खंडन केले गेलेले असतात, म्हणून त्याचं प्रधान प्रमाण मानायचं नाही. पण त्याच्यातला जो चांगला अंश आहे तो घ्यायला हरकत नाही. समजा एखाद्याला वाटलं याच्यात काय पाप आहे, याच्यात काय पाप आहे, तर या रूपानं हे पापच आहे, परी परमार्थी उठणेची नसे. म्हणून निरोपारायचे म्हणतात तेच बरोबर, पापतेचे नाव पापतेची जीवी विषयाची आसक्ती. अप्रत्यक्ष पापाला कारणीभूत आहे. काय काय पाप होईल, धर्मविरुद्ध असल्यामुळे ते परदारागमन होईल. विषयात एकदा आसक्ती झाली आणि ती शास्त्रशुद्ध नसली तर परदारागमन हे महापापातच जाणार आहे. तुम्ही हिंसेच्या महापाप जरी नाही झालं तरी परदारागमनात महापापच आहे असं आहे. म्हणून सगळ्याचं बीज आहे या ठिकाणी पापतेची जीवी विषयाची आसक्ती. आसक्तीचं थोडंसं चिंतन केलं, जी प्रत्यक्ष वस्तू वर्तमान कालाच्या नंतर सुद्धा भविष्य काळामध्ये त्याचा विषय म्हणून संस्मरणीय अंकुर त्याच्यामध्ये राहतो, हे सांगितलं ना मी. 1 वर्षापूर्वीचं आमरस्तेचं शिल्लक राहील ही आसक्ती, आणि तसंच झाला पाहिजे. तर जे या 2 काळामध्ये फिरते, एकट्या वर्तमान काळात जी असते ना ती निष्काम असते. निष्काम वस्तू एकट्या वर्तमान काळात स्पर्श करते आणि सकाम वस्तू तिन्ही काळात फिरते. पुढं हवं म्हणून भविष्यकाळ, चांगलं होतं म्हणून भूतकाळ, आणि वर्तमान काळात आसक्तीनं तो त्याचं सेवन करतो. ही तिन्ही काळात फिरते. म्हणून काळाच्या पलीकडे न जाऊ देणारी ती आसक्ती असं आहे. आणि काळाच्या पलीकडे घेऊन जाते ती निष्कामता आणि विरक्ती असं आहे. तर विरक्तीमध्ये तर आठवची नाही, म्हणजे तिन्ही काळात भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ आठवची नाही विषयाचा. निरामने विरक्त ही आठवची नाही विषयाचा. त्या विषयाच्या बाबतीत आपण गाफील आहोत. आपण नको तो भ्रम करून घेतलेला, ह्यानी काय होतं त्याने काय होतं. संतांच्या दृष्टीनं साधकाला या विषयाच्या बाबतीत गाफील न राहण्याकरता पापाचं केंद्र सांगितलं, पापते देवी विषयी आसक्ती. पापते अधर्मी कुळाचा. 3ऱ्या चरणाचा विचार समयामध्ये आत्तापर्यंत एवढा झाला. पुढं काही होईल तर काय ते भगवंताच्या इच्छेनुसार पुढचा क्रम. आज एक सूचना अशी करून ठेवतो, हा जो अपार अभंग आहे, अजून एक चरण राहिलेलं आहे. तर सगळीकडे पंढरपुरामध्ये हा क्रम नाही, पण स्वामींच्या प्रमाणे माझी याची इच्छा असते. कित्येक लोकांना हे ऐकताना सगळं बरं वाटतं, स्वतःचं मनन न केल्यामुळं फार अडचण आहे. तर थोडंसं याच्यातला आपल्याला काय होतं, तारण्याचे लागता घटे तेने अधिकची पानं सुटे, त्याप्रमाणे तुमच्या मनात एखादा विषय समजत नसेल, समजला नसेल तर त्याविषयी शंका शक्यतो लेखीमध्ये 2-4 ओळीत लिहून सगळं ठेवली तर समजलेल्या विषयाचा दृढ होण्याकरता तुम्हालाच उपयोग होईल. तुमच्या निमित्तानं दुसऱ्याला होईल. काही लोक मनात येतं पण विचारण्याचं धाडस नसतं, त्यांच्याही मनात असतं ते. तर तुमच्या निमित्तानं तुमची शंका अजून दुसऱ्या कोणाची असेल तर त्याला लाभ होईल. तर आपला जो विषय चाललेला आहे परमार्थातलं हे अनिवार्य अन्न आहे. तर हा जो अभंग आहे वासनेचा अभंग, आत्ता इथे सुरू झाल्यापासून मुक्त चिंतन
वासना आणि पाप ह्या दोन विषयाची चर्चा चालू. तर ज्यांनी ते ऐकले त्याच्यात समजण्यात काही जर गडबड असेल तर मनन करा आणि याच फक्त संबंधातली शंका विचारा. जनरल परमार्थाने विषयांतर होईल, तर ते प्रायव्हेट बसल्यावर एखाद्याने विचारणं आपल्या जीवनातला विषय तो वेगळा. पण जर या संबंधी असेल चालू असलेल्या तर त्याविषयीची शंका तुम्ही विचारू शकता. त्याच्यामुळे एखाद्या विषयाला अधिक विस्तार सांगण्याला चेतना मिळते. तेव्हा कोणी जर विचारलं तर विरुक्तीनं सुद्धा काही वेळेला झालेलाच विषय त्यांनी ग्रहण केलेलं नसतं म्हणून त्याला समजलेलं नसतं तरी हरकत नाही. चिंतने तद्रूपता. तर हा पापाचा अभंग पुरा होण्यापूर्वी अजून तर हे चालूच आहे. तर त्याच्याविषयीची शंका, वासनेविषयीची शंका, जिचे उत्तर त्याला समजलं नाही किंवा त्याचं लक्ष नसल्यामुळं त्याच्या हातून हुकलंय, त्याच्याकरता डबल सांगितलं तरी नुकसान नाही. भूक लागलेल्याला अन्न देण्यामध्ये मजा आहे. भूक नसेल त्याला काही नाही. तर काही लोक विचारतच नाही. दोन लोक विचारत नाही. एक तर ज्याला समजच नसते तो विचारत नाही आणि सर्वज्ञ असतो तो विचारत नाही. मधल्या सगळ्यांना थोड्याफार शंका असतातच, हे लक्षात घ्या. आणि त्या थोडासा विषय खोलायला मदत करतात. तर दुसऱ्या ठिकाणच्या प्रवचनात पद्धत कशी आहे का नाही विचार करायचं काम नाही. पण इथं तुम्ही लेखी शंका विचारू शकता. तोंडीनं थोडं विषयांतर होतं, कधी कधी इतरांना ते खटकतं. म्हणून लेखी शंका जर इथं ठेवली सकाळी तर त्याच्या चर्चा. पण शंकेचं स्वरूप याच चर्चेत असावं. नवीन इतर विषयाच्या शंका नसाव्या. त्यावेळेचा वेळ वेगळा आणि हा चाललेला विषय आपल्याला समजण्याकरता जर काही अडचण असेल तर तो तुम्ही कधी विचारू शकता. चालू असलेल्या विषयामध्ये ही सूचना संकेत केला. तेव्हा साधकीय दृष्ट्या मुक्त चिंतन करत असताना आपण असं बंधनात नाही आहे. काही वेळेला काही विषय उपाधिकारक होतो. आपला मूळ मुद्दा वेगळाच असतो, ती चर्चा वेगळीच असते, चालू असलेलं चिंतन वेगळंच असतं. तर त्याच्याकरता नाही शंका. जसं एखादा पाठ घेतल्यावर तोच समजावा याच्याकरता शंका. तर चाललेला विषय आत अधिक दृढ व्हावा याकरता या विषयातली शंका असली तर जरूर आपण कधीही प्रार्थना चालू असताना इथं जर चिठ्ठी ठेवली तर त्याचा विचार केला जाईल. हे मुद्दाम सूचना केली. आपल्या इथं ही पद्धत नाही. प्रवचनकाराला मध्ये विचारण्याची पद्धतच नाही. पण आमचे रामसुंदरजी आम्ही ज्यांच्या ह्याच्यात परमार्थ चिंतन केलं ते शरणानंदजी, ते तर म्हणायचे बिना भुकेचं काय अन्न द्यायचं, आल्या आल्या पहिले पूछो क्या की चर्चा आहे. तर साधकांना त्यांचा भूक असलेला पदार्थ द्यावा ही भूक कळते विचारल्यामुळे. त्याची स्वतःची अडचण असावी. ती कृत्रिम शंका विचारू नका. याचं नाव काय त्याचं नाव काय पूर्ण द्या. हे वादविवाद आहे. वादे जायचे बद्ध बोला. आणि शंका वेगळी. शंकेनं अधिक लाभ होतो. तर शंका उत्तर ऐकून घेताना जरा स्पष्टतेनं ऐकून घ्यायची तयारी पाहिजे. नाही तर पूर्वग्रह दूषित ठेवून शंका विचारतात. आपल्या मनात असं नाही सांगितलं अपमान समजतात. तसं नाही. शंकाचा अर्थ सांगतात बस. त्याच्यामध्ये दुसरं हे नको. हा आपली जिज्ञासा असावी. तसं असलं तर तुम्ही विचारू शकता. आपले मुक्त चिंतन आपल्या पण दुसरीकडच्या प्रवचनामध्ये आम्ही इथलच्या मर्यादा पाळतो. इथं मी कधी कधी जरा स्पष्ट बोलतो. त्याचं कारण मी कोणाला बोलवलेलं नाही. तुम्ही आला त्यामुळे जे खरं आहे स्पष्ट आहे ते मी सांगणार. तुम्हाला आवडलं अथवा न आवडलं. ज्याला आवडणार नाही तर फार येणं बंद करेल. दुसरं काय होणार. याच्यापेक्षा काही होणार नाही. तेव्हा इथलच्या चिंतनामध्ये मी स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुमच्या ना करता हा सूचना केली लक्षात. पुंडली गौरदा हरिविठ्ठल श्री